माझं नाव दिलीप मोहन डोईफोडे. मी सायन मुंबईवरून आलो आहे आणि माझं वय 62 एज आहे. मी इम्प्लांट बेसल इम्प्लांट ट्रीटमेंट घेण्यासाठी ओरोफेसमध्ये आलो होतो. त्याचं पेन होत होतं, पण त्यांनी पेन किलरचे ते स्प्रे मारले होते आणि इंजेक्शनसुद्धा दिले होते. आणि ॲट अ टाईम एवढे म्हणजे सर्व जे ओरिजिनल 10-15 दात काढून परत नवीन 18-14 ते 15 नवीन इम्प्लांट टाकलं. जवळजवळ या पिरियडला दुपारी 12 ते रात्री 12:15 असा 12 तासाचा प्रवास होता. कॉन्फिडन्स तर राहणारच, कारण वाढेल, कारण का पूर्वी थोडं वाईड स्माईल देऊ शकत नव्हते किंवा असं मनमोकळे हसू शकत नव्हते. आता हसू शकतात. स्टाफ खूप हेल्पफुल आहे आणि मेहनती आहे. डॉक्टर पण चांगले आहेत. त्यांच्याबद्दल काही काहीच नाही, कारण एकदा का आपण त्यांच्यावर सोपवलं की स्टाफ एकदम हेल्पफुल आहे. चांगला गुड स्टाफ आहे. म्हणजे असं एवढ्या हॉस्पिटलमध्ये असा स्टाफ कुठेच भेटणार नाही. मी सरांना पण त्या दिवशी सांगितलं, ज्या दिवशी माझी ट्रीटमेंट झाली ना, तुम्ही नव्हतात कदाचित, आता बोलायची गोष्ट नाही, पण मी दादाला त्यांना मॅडमला वगैरे घेऊन गेलो. एकदम चांगली मेहनत घेतली. भीती नाही. मला पहिल्या ट्रीटमेंटच्या मी व्हिडिओ वगैरे पाहिले ना, इतर व्हिडिओ 4 इम्प्लांटवर 6 इम्प्लांट, एकदम इझी मेथड. कोणी सांगितलं 48 तासात, कोणी 72 तासात. जेव्हा प्रत्यक्षात मी करायला गेलो तर तेवढी इझी नाही ट्रीटमेंट. ओरोफेसचं आहे, म्हणजे मला इतरपेक्षा स्वच्छता, क्लिनिंग आणि स्टाफ, डॉक्टर, म्हणजे त्यांचा अनुभव डॉक्टरांचा, त्याच्यामुळे एकदम निर्धास्त होतो मी. नमस्कार, मी अर्चना डोईफोडे यांची पत्नी. गेले महिन्याभर चालू आहे यांची ट्रीटमेंट आणि डॉक्टर फार चांगले आहेत. त्याच्यामुळे यांची ट्रीटमेंट खूप व्यवस्थित आणि फार छान झाली. खाण्यापिण्याचा त्रास झाला सुरुवातीला, फक्त लिक्विड घेत होते, पण आता पूर्ण व्यवस्थित त्यांची ट्रीटमेंट झालेली आहे आणि आता ते व्यवस्थित जेवतील, त्यांची तब्येत पण चांगली होईल. आम्ही खूप आनंदी आहोत आणि आता पूर्ण 1 महिन्याची कसर काढतील ते. त्यांना नॉनव्हेज खायचंय, खूप काही खायचंय त्यांना, त्यामुळे आता ते मनसोक्त जेवतील. हा व्हिडिओ बघणाऱ्यांना मी एकच सांगेन की इथे आल्यावर योग्य प्रकारे ट्रीटमेंट होते आणि फार म्हणजे छान प्रकारे आपल्याला ट्रीट केलं जातं. इथे खूप छान वाटतं.